वैशाखाचं धगधगणारं ऊन होतं. आकाशातून जणू आगच बरसत होती. रस्त्यावरची धूळ तापली होती आणि पक्षीसुद्धा सावली शोधत होते. त्या तळपत्या उन्हातून चालत चालत गजानन महाराज दमून आले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या झाडाखाली जाऊन शांतपणे विश्रांतीला बसले. थोड्याच वेळात त्या वाटेने आकोली गावचे भास्कर पाटील येत होते. त्यांच्या हातात पाण्याने भरलेली घागर होती. त्यांनी लांब वरून पाणी भरून आणले होते. कडक उन्हामुळे त्यांच्याही अंगातून घाम वाहत होता. भास्कर पाटील जवळून जात असताना महाराजांनी हळू आवाजात त्यांना हाक मारली. महाराज नम्रपणे म्हणाले, भास्करा, पाणी देशील का रे जरा? भली तहान लागली मले. हे ऐकून भास्कर पाटील गर्वाने हसले आणि म्हणाले, अरे वा, एवढी 5 कोस घागर वाहून आणली आहे. ती काय तुझ्यासारख्या नंग्याला पाणी देण्यासाठी? पाणी पाजण्यात पुण्य असतं म्हणतात, पण तुला पाजून मला काय पुण्य मिळणार? तू तर चांगला हट्टाकट्टा दिसतोयस की. महाराज शांतपणे आणि संयमाने म्हणाले, अरे पाटला, तहानही सर्वांसारखीच लागते ना रे. पण भास्कर पाटील चिडून म्हणाले, मला तत्वज्ञान नको शिकवू. भीक मागून चांगला धष्टपुष्ट झालायस. तुझ्यासारखे निरुद्योगी लोक आमच्यात आहेत म्हणूनच देश मागे पडलाय. महाराज काहीही न बोलता शांतपणे उठले आणि तिथून चालत जवळच असलेल्या एका विहिरीकडे गेले. ती विहीर गेली 12 वर्ष पूर्णपणे कोरडी पडली होती. भास्कर पाटील त्यांची टिंगल करत हसत म्हणाले, अरे येड्या, तिकडे कुठं चाललायस? ती विहीर गेली 12 वर्ष कोरडी ठणठणीत आहे. हो. महाराज त्या विहिरीजवळ उभे राहिले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले आणि भक्तिभावाने आकाशाकडे हात जोडले. महाराज आर्त स्वरात म्हणाले, विठ्ठला पांडुरंगा, देवा पाणी दे बाबा. ही अकोळी पाण्या वाचून हैराण झाली आहे. आणि मंत्रोच्चार केला. गण गण गणात बोते. जी विहीर 12 वर्षांपासून कोरडी होती ती अचानक जिवंत झाली. विहिरीतून पाणी वर येऊ लागले आणि काही क्षणांतच ती विहीर काठोकाठ भरून गेली. हे दृश्य पाहून भास्कर पाटील स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. ते धावत जाऊन महाराजांच्या पाया पडले. भास्कर पाटील रडत म्हणाले, महाराज मला क्षमा करा. 12 वर्ष कोरडी असलेली विहीर तुम्ही एका क्षणात भरली. तुम्ही साधे मनुष्य नाही, तुम्ही साक्षात्कारी पुरुष आहात. आता मला हा संसार नको, मला तुमच्यासोबत घेऊन चला. महाराज हसत म्हणाले, असं म्हणतोस तर चल मग शेगावला. त्या दिवसापासून भास्कर पाटील महाराजांचे कायमचे सेवक बनले आणि त्यांनी आपले जीवन गुरुसेवेत अर्पण केले. गण गण गणात बोते. अशाच महाराष्ट्रातील महान संतांबद्दल आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ऑल अबाउट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा.